नाही नाही, पोलिसाचा अपेश नाही. हे देवेंद्र फडणवीस घडून आणतोय, त्याचे सोयरे आहेत. अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे. त्याने एक टीमच तयार केली, टोळी तयार केलेली. ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा, महापुरुषांचा. फक्त दाखवायला हिंदू दाखविते, ते हिंदुत्व दाखविते आणि रासरोज घाणेरडे शब्दात बोलते. तेव्हाच कळतं माणसाला याच्या पाठीमागात त्यांचा पाठीराखा कोण, त्यांना बळ कोण देतो, बोलायचं कोण सांगतो. नंतर दाटूमुठी फक्त ते बोलणार. देवेंद्र फडणवीस दाटूमुठी बोलणार, मी असं करतो तसं करतो, काही करत नाही. तो फक्त गोरगरिबांचे लेकरं गुतू शकतो, गोरगरिबांचा वाटोळ करू शकतो, गोरगरीब मराठ्यांचे हाल करू शकतो. तो त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी काही जणांची टोळी केली. त्यांच्यात तर खूप कट्टर हिंदुत्ववादी आहेत काही, खूप. पण काही जण त्यांनी जाणून बुजून अवमान करायसाठी ठेवलेले, जाणून बुजून. आज मराठा सेवकांची बैठक तुम्ही अंतरवली छत्रपती भवनला बोलवली, काय नेमकी बैठकीचं आयोजन? नाही, बैठक अंतरवलीतच आहे असंच समजा. कारण ते काय होतं, तिथं लाईट जाते आता थोड्या वेळा. हे रोज चालू आहे. कारण मला वाटतं काहीतरी मार्चिन गोळा असेल, म्हणजे काय त्यांचा आरोप दोष नाही आमचा काय. म्हणजे लाईट जाते आणि इतका उकाडा आहे, इतकं ऊन आहे प्रचंड, तिथं माणसं घामाघूम होतील लाईट गेल्यावर. म्हणून मग ऐन वेळेला आम्ही म्हणलं की आपण काय करू, छत्रपती भवनला बसू असं म्हणून इकडं आलो. असं काय नाही. काय होतं बरं का, आम्ही एकत्र आलोय, मराठा समाज एकत्र आला, राज्यातला करोडो समाज एकत्र आला. पण लोकांच्या अडीअडचणी जाणून घ्यायला प्रत्येक गावात एक माणूस असला पाहिजे समाजाच्या हाताखाली काम करण्यासाठी. सेवक म्हणून, आम्ही नोकर म्हणून, त्यात समाधान आहे. समाजाच्या अडीअडचणी सोडून लय अडचणी येतात. शाळेतल्या मुलाच्या अडचणी येतात, मुलीच्या अडचणी, शेतीच्या अडचणी येतात, दवाखान्याच्या, पोलीस स्टेशनच्या, तहसीलच्या येतात, अनेक अडचणी आहेत. पोरं दुसऱ्या शहरात शिकायला जातात. आता पुण्यासारखे, मुंबईसारखे शहर आहेत. अडीअडचणी आल्या तर सांगायचा कोणाला. मग वार्डानुसार त्यांना जर एखादा माणूस सेवक म्हणून असला तर त्यांना त्या अडीअडचणी सांगतायत. फक्त अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तो आपण सेवक दिलेला आहे किंवा द्यायचा आहे. याच्यासाठी हे पहिल्या टप्प्यात येतो. तो सेवक मालक नाही, शाखा प्रमुख नाही, तो अध्यक्ष नाही, अजिबात काही नाही. एक सेवा करण्यासाठी, समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ते आपण दिला पाहिजे. यासाठी आम्ही आज पहिल्या टप्प्यात हे करतोय. पहिला टप्पा आहे, आणखी 8 टप्पे होते. राज्य खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. आणि काय होतं बरं का, आमच्या गोष्टी गावापर्यंत माहित होत नाहीत किंवा गल्ली गल्लीत माहित होत नाही. गल्लीच्या अडीअडचणी आमच्यापर्यंत माहित होत नाही. खरं मूळ कारण हे. मग एखाद्यावर जर अन्याय झाला, एखाद्याची अडीअडचण जर सुटली नाही, आम्हाला 2-3 महिन्यांनी माहित होत, तर त्या अन्याय करून बसतं घरात. गोष्टी माहीत झाल्या किमान आपण त्यासाठी प्रयत्न करू, त्यांच्यासाठी मदतीला जाऊ. काय अडचणी नाहीत आज. कारण काय झालंय, आरक्षण नसल्यामुळे समाजाचं लय वाटोळं झालं. म्हणजे थोडक्यात असं म्हणलं ना, आमचं भविष्य आणि आयुष्य आणि अस्तित्व खाक करून टाकलं ह्या लोकांनी, ह्या राजकारणाला खाक करून टाकलं. राबायचं नुसतं, मरणाचे कष्ट करायचे आणि लेकराला नोकऱ्या नाही लागल्या, शिक्षण नाही मिळालं, लय अडचणी उभा राहायला. मग आपण असं ठरवलं की गाव पूर्ण आपलंय, राज्यातले गाव आपले. पण मग त्यांना एखादा माणूस त्यांचंच लेकरू, त्यांच्याच अडीअडचणी जाणून घ्यायला, त्यांच्या हाताखाली जर एक माणूस दिलं तर ते काम सांगतील ना की बाबा अशी अशी अडचण होती, असा प्रॉब्लेम आहे, ते आपण सोडायचा प्रयत्न करू. म्हणून तो द्यायचा. तो मालक नाही. दुसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज दुबईला फरार झाल्याची माहिती सकाळी समोर आलेली आहे. पोलिसांना इतके दिवस झाले पण प्रशांत कोरडकर सापडतो. सोयरा आहे ना, सरकारचा सोयरा आहे ना तो, त्याच्यामुळे सापडणार नाही ना. बाकीचे असते तर आतापर्यंत नसले कशात तरी मध्ये टाकले असते, नसले कशात. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मकोकासारख्या जेवढ्या काल माहिती तेवढ्या त्याच्यावर टाकल्या पाहिजे. जर तुम्हाला खरंच राजाचं प्रेम आहे ना, छत्रपतींचं प्रेम आहे ना तुम्हाला, आणि मग आज देहा दुपारा हिंदूतलेत काही जण म्हणतो आम्ही, रासरोज छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत, जिजाऊंचा करतायत, छत्रपती संभाजीराजेंचा करतायत. हे दिसत नाही तुम्हाला? हे दिसत नाही का? काय केलं यांनी फक्त आमचा वापर केला भांडणासाठी. फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतल्या. माझ्या समाजाचं वाटोळ करून टाकलंय. खरं सांगतो तुम्हाला, हाक करून टाकला आमचं भविष्य. आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं, नुसत्या मारामारायला ठेवलं. काही असलं की मराठी सगळ्यात पुढं. कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठीची. यांना काय लागतं, यांना फक्त उचकायचं, यांना मोठेपणा द्यायचा. मराठी भांडणे खेळतात, मलिदा आपण लाठी जायचं, सत्ता आपण भोगत जायची. इतक्या वाईट नियतीचे ते, क्रूर
आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस. नुसता वापर केला माझ्या समाजाचा, नुसता वापर केला माझ्या समाजाचं वाटोळं केलं यांनी. त्यामुळे आता आम्ही हुशार झालो. आम्ही बघू पंच्या दिवशी काय करायचं ना ते आम्ही आमचं बघू. तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नको बी. आम्हाला छत्रपतीचे हिंदुत्व मान्य आहे आणि त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आहे. आता नुसते निषेध करून चालणार नाही. आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणाऱ्याला धडा शिकवावा लागणार. पाटील कोल्हापूरची पोलिसांची टीम कित्येक दिवसापासून त्यांच्या मागावर होती, तरी देखील ते फरार झाल्याची माहिती. पोलिसांचं अपयश म्हणावं का म्हणजे? नाही पोलिसाचा अपयश नाही. हे देवेंद्र फडणवीस घडून आणतोय, त्याचे सोयरे आहेत. अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे. त्याने एक टीमच तयार केली, टोळी तयार केलेली. ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा महापुरुषांचा, फक्त दाखवायला हिंदू दाखविते, ते हिंदुत्व दाखविते आणि रासरोज घाणेरडे शब्दात बोलते. तेव्हाच कळतं माणसाला ज्याच्या पाठीमागात त्यांचा पाठीराखा कोण, त्यांना बळ कोण देतो, बोलायचं कोण सांगतो. नंतर दाटोमुठी फक्त ते बोलणार. देवेंद्र फडणवीस दाटोमुठी बोलणार, मी असं करतो तसं करतो, काही करत नाही. तो फक्त गोरगरिबांचे लेकरं गुतू शकतो, गोरगरिबांचा वाटोळा करू शकतो, गोरगरीब मराठ्यांचे हाल करू शकतो. तो त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी काही जणांची टोळी केली. त्यांच्यात तर खूप कट्टर हिंदुत्ववादी आहेत काही, खूप. पण काही जण त्यांनी जाणून बुजून अवमान करायसाठी ठेवलेले, जाणून बुजून. त्याला हे बघा, आता आम्हाला कळालंय आमचा वापर 70 वर्षात नुसता भांडणासाठीच केला आहे. दंगली करायसाठी, भांडणं करायसाठी एवढाच आमचा वापर केलेला आहे. आम्हाला तुम्ही भविष्य देणार आहेत का नाहीत, आम्हाला बळ देणार आहेत का नाहीत. आम्ही जर हिंदूचा मोठा हिस्सा आहेत, आम्ही जर हिंदू आहेत, तर मग आम्हाला मोठं कधी करणार आहेत, आम्हाला बलशाली कधी बनवणार आहेत, आमच्या रोजीरोटीचं काय, आमचे प्रश्न कधी सोडवायचे. हिंदू हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस तुम्हाला करायचा. आम्हाला बळ द्या ना. धर्माचं रक्षण करणारी जात ही मराठा, हिंदू धर्माचे रक्षण करणारी मराठा जात, तिला संपवायला लागलात राव तुम्ही. गोड बोलून ती बी फक्त मतदानासाठी आमचा वापर करताय आणि मारामाऱ्यासाठी. दोनच. आता आम्हाला आम्ही आमचे हुशार झालो, आम्हाला कळतंय काय करायचं.